मीच तुकरेटवाडी. मिस असतं यांनी मिस केलेलं आहे. मिस तुकरेटवाडी 2018 कोण होणार आहे हे लगेच बघायचं आहे. आणि या कार्यक्रमासाठी मी सगळ्यांना विनंती करणार आहे की तुम्ही समोर स्थानापन्न व्हा आणि परीक्षण करा या कार्यक्रमाचं आणि बघा कोण कोण या मंचावरती येणार आहे. राम 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 राम. बसून घ्या बसून घ्या बसून घ्या. अरे अरे बसून घ्या, गडबड करू नका, बसून घ्या, शांतता. बघा असं काही नाही आहे आपल्या तुकडेवाडीत काही पहिल्यांदा जितका सौंदर्यवती आलेलं नाही तर नेहमी नेहमी येत राहतात. गडबड करू नका, शांत बसा मागा तिकडे. हा ओके. तर आज या ठिकाणी मी सगळ्यांचं सरपंच या नात्यानं मनापासून तुमचं मी स्वागत करतो, कारण ते माझं कर्तव्यच आहे. आज स्पृहा मॅडम या ठिकाणी आलेल्या आहेत. तुमचं या ठिकाणी मनापासून मी स्वागत करतो. म्हणजे अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व असलेली ही अभिनेत्री आपल्या या इंडस्ट्रीला लाभलेली आहे. आणि विशेष म्हणजे इंस्टाग्रामवरून घड्याळ विकून उदरनिर्वाह करणाऱ्या ह्या आपल्या काय काय त्यांचा बिझनेस आहे. इंस्टाग्रामवरून घड्याळ विकतात त्या. इंस्टाग्रामवरून घड्याळ विकतात हे काय नवीन सांगताय उगाच. अरे तुम्हाला माहित नाही काय? अरे आपण खोटं बोलत नाही. एक मिनिट दाखवा, फोटो दाखवा बरं. एक मिनिट. हे बघा हे बघा हे बघा. हा इंस्टाग्रामवर आणि त्याच्या खाली लिहिलेलं आहे ऑफर कोड वापरा स्पृहा आणि 15% ऑफ. 15% तुम्हाला सांगतो माझं पोरग इतकं माग लागलं होतं, पप्पा मला घड्याळ घेऊन द्या, पप्पा मला घड्याळ घेऊन द्या. मी म्हटलं नाही नाही असं नाही घड्याळ. का नाही घेऊन दिलं? ऑफर होती ना चांगली. अरे त्या ऑफरचा आपल्याला काय उपयोग आहे का? एक तर माझं पोट पहिलेच 35% पास झालं आणि आता हे 15% ऑफ म्हणजे डायरेक्ट नापासच होईल ना ते. ते 10वीच्या टक्क्यातून ऑफ नाहीत करत ते. मग ते किमतीवर 15% ऑफ असं होतं ते. अच्छा किमतीवर 15% ऑफ होतं का? पण असू द्या, काय हरकत नाही. तर आज स्पृहा जोशी या ठिकाणी आलेल्या आहे. अत्यंत गुणवान अशी अभिनेत्री आपल्या या कार्यक्रमाला लाभली म्हणजे आपल्या तुकडेवाडीचं एक प्रकारे भाग्य म्हटलं पाहिजे. तुम्हाला सांगतो अनेक त्यांचे गाजलेले चित्रपट आहे. अत्यंत हुशार आणि अत्यंत अभ्यासपूर्वक त्या चित्रपट निवडतात. बरोबर आहे मॅडम? बरोबर असेल. आहे ना. मग तेच मी म्हणलं लोकांना सांगतो, कारण देवामध्ये त्या नाही आहे, त्यांचं अॅनिमेशन आहे, लोक ऐकत नाही. खरं सांगतो तुम्हाला. मी सांगितलं लोकांना देवामध्ये त्या नाही पण ऐकत नाही. तुम्ही बोलू शकता असं काही नाही. म्हणजे आपलं जे काय खेळीमेळीचं वातावरणात या ठिकाणी हा प्रोग्राम पार पडायचा आहे. तर आज म्हणजे मला सांगायला या ठिकाणी अत्यंत आनंद होतो का तेजस्विनी पंडित यांच्या रूपानं एक असं LED बल्ब टाईप व्यक्तिमत्व या ठिकाणी आलेलं आहे. काय बघा ना, केवढा प्रकाश केवढा आहे बाईचा. म्हणजे मी तुम्हाला सांगतो मॅडम, तुम्ही आमच्या गावात आल्या ना तर आम्ही 2 लाईट तसेच ऑफ करून टाकतो. एवढीच वीज असते आमच्या गावाची. म्हणजे इतकं त्यांचं म्हणजे तुम्हाला खोटं वाटेल मॅडम, आमच्या गावात कसं म्हणजे पोट्टे ज्याचं शिक्षण झालेलं नाही ना ते त्यांना ते LED बल्ब द्या वगैरे हे समजत नाही त्यांना. ते डायरेक्ट दुकानात जातात आणि त्या म्हणतात 2 तेजस्विनी पंडित बल्ब आणि त्यांना दुकानदार देऊन पण टाकतो. डायरेक्ट दुकानदार देऊन पण टाकतो. तुम्हाला खोटं वाटत म्हणजे हे असं आहे सगळं आमच्या गावामध्ये. तर असो, तर ह्या तेजस्विनी पंडित ह्या ठिकाणी आलेल्या आहेत. आता त्यांच्याबद्दल मी काय बोलणार आहे. अत्यंत दमदार अशा अभिनेत्री आहेत तेजस्विनी पंडित. म्हणजे तेजस्विनी पंडित यांचे अनेक रोमॅन्टिक चित्रपटमध्ये त्यांनी काम केलेलं आहे. विशेष म्हणजे स्वप्नील जोशी, अंकुश चौधरी आणि जॉनी लिव्हर असे त्यांना हिरो लाभलेले आहेत. कोण? जॉनी लिव्हर. कोण? अरे जॉनी लिव्हर बरोबर काम केलं त्यांनी. रोमांस गाणं आहे त्यांचं. मी तुम्हाला सांगतो, मी म्हणजे पुराव्याशिवाय बोलतच नाही. एक मिनिट ते दाखवा बरं जॉनी लिव्हरचं गाणं. वा हे तरुणपणचे जॉनी लिव्हरच होते. लय भन्नाट असं या चित्रपटाचं नाव आहे ते. म्हणजे बघा नशीब काय म्हणते तर असं नशीब राहतं. आम्ही एवढा प्रयत्न केला मॅडम पण आमच्या वाट्याला असं गाणं नाही आलं सांगतो इतकं मला. पण असू द्या, आज या तुकडेवाडीचं अतिशय भाग्य म्हटलं पाहिजे का. म्हणजे तुम्हाला खरं सांगतो का ज्यांच्या मागं अख्खा जमाना पागल आहे त्या आरची मॅडम या ठिकाणी आलेल्या. जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी झाल्या पाहिजेत. तुम्ही मॅडम, तुम्हाला सांगतो आरची मॅडम,
म्हणजे तुम्ही क्रेज आणलेली आहे. आता आता गावोगावी परिस्थिती अशी आहे का जे पोट्ट लग्नासाठी उभं राहते त्याची एकच डिमांड का बाबा पोरीला बुलेट चालवता आली पाहिजे. अच्छा, म्हणजे असं एकदम डॅशिंग बायको पाहिजे म्हणून. नाही नाही नाही, तसं काही नाही डॅशिंग बिशिंग. मग ते काय आहे, पोरीला म्हणजे बुलेट चालवता आली पाहिजे अशी डिमांड केली हा. का आपोआप पोरी बरोबर बुलेट पण येते ना, असं आहे ते. अच्छा लग्न. हा, मग आज तुम्हाला सांगतो मॅडम, एवढी गावगाव क्रेज झाली आमच्या गावात 100 पुटीनं उड्या मारल्या. मग काय प्रत्येकाचे कोणाचे हात तुट, कोणाचे पाय तुट, सगळे झाले. का? अरे का म्हणजे पाणी नाही पाहिजे काय विदर्भात पाणीच नाही ना. आमच्या विदर्भातले विहिरीत म्हणजे बेडूक बुडत नाही, ते आरची बुडून बुडून. प्रार्थना बेहरे मॅडम या ठिकाणी आलेले आहेत, जोरदार म्हणजे परत आलेले आहेत. असू द्या असू द्या असू द्या, काय हरकत नाही, हसून घ्या तुम्ही, म्हणजे तुमच्या हसण्यावरच आमचे पैसे आहेत मॅडम, काही नाही. तर असू द्या. खास त्यांच्याबद्दल माहिती सांगायची म्हणजे आताच त्यांचं लग्न झालेलं आहे. आणि म्हणजे कसं राहते, आपण एक सार्वजनिक भागात आपण बघितलं का बा लग्न झाल्यावर 2चे 4 होतात, हा, तर ह्यांचे 2चे 5 झालेले आहेत. कसं? एक हात अजून एक्स्ट्रा लावला होता त्यांनी मध्ये. असू दे मॅडम, तुझी वाईट गोष्ट आहे, पण आम्हाला कसं असते की बाबा पंच भेटला की आम्ही मारून टाकतो. असू द्या, काय हरकत नाही. तर आज या ठिकाणी आपलं भाग्य म्हटलं पाहिजे का अशा म्हणजे 101 सौंदर्यवती या आपल्या या थुकरटवाडीमध्ये आलेल्या आहेत. म्हणजे तुम्हाला परीक्षक म्हणून आम्ही बोलवलेलं आहे, पण तुमच्या सोबतीला आणखीन एक मुख्य परीक्षक या ठिकाणी आहेत, ते साधारण निर्णय देतील. तर मी म्हणजे त्यांची तारीफ काय करणार आहे की त्यांनी म्हणजे आरतीसारखी सौंदर्यवती त्यांनी शोधून काढलेली आहे. म्हणजे सगळीकडे ज्यांचं नाव आहे असे दिग्दर्शक अण्णा उर्फ नागराज मंजुळगाणे यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. नागराज मंजुळगाणे. अरे नागराज मंजुळगाणे. अण्णा नाचा, अण्णा नाचा 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 ना, अण्णा नाचा, अण्णा नाचा, अण्णा सांभाळा. अरे बापरे, उगाच वाटलं मी यांना नाचा म्हणून सांगितलं, एवढा आग्रह केला. हा, चांगलं गप होतो ना मी. हो ना, चांगलं गप होतो ना. मग काय तर. मग लोकांना माहिती आहे मी सुरू झालो की मग जाण दूर सांगत असतो मग. तर असू द्या. तर जोरदार टाळ्याने स्वागत करूया नागराज मंजुळगाणे यांचे या ठिकाणी आलेले आहेत.